राज्यातील 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार. सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाड, नरेश म्हस्के, मेधा कुलकर्णी आणि श्रीरंग बारणे यांना पुरस्कार प्रदान. कोकणातल्या मतदारांकडे भाजपचं विशेष लक्ष. कोकणी मतदार महायुतीच्या पाठीशी राहिल्यानं भाजप आता विशेष लक्ष देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. मोदीजी शो नाहीत, ते विकासाचा रोड शो. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर. सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्षपदी सुशील बंडपट्टे यांची निवड. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते निवडपत्र. अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उत्सव समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित. अजित पवारांच्या हस्ते पुण्यश्लोक पुरस्कार वितरण सोहळा. हनी ट्रॅप प्रकरण समोर आल्यानंतर अनेक मंत्र्यांना फोन टॅपिंगची भीती. रोहित पवारांचा आरोप. कृषी विभागाला सामाजिक विभागाला पीडा लागली आहे. या विभागातून नागरिकांना होणारा त्रास जाओ ही प्रार्थना. रोहित पवारांचा टोला. भाजपाने एका कंपनीची 90 कोटींची पेनल्टी माफ केली. ही पेनल्टी का माफ केली, भाजपने उत्तर द्यावं. रोहित पवारांची मागणी. अपक्ष आमदार शरद सोनवणे अडचणीत सापडले. सोनवणेंचा मंत्री महोदयांविरुद्ध अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल. महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता. कृषी मंत्री कोकाटेंचं खातेपालट केलं जाणार. संजय शिरसाटांसह इतर काही मंत्र्यांना डच्चू देणार. खात्रीलायक सूत्रांची माहिती. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता. सुनील तटकरे आणि अजित पवारांची 2 तास चर्चा. राजीनाम्याशिवाय पर्याय नसल्याची बैठकीत चर्चा. सूत्रांची माहिती. माणिकराव कोकाटेंच्या समर्थकांचं सिन्नरमध्ये आज शक्ती प्रदर्शन. गैरसमज पसरवणाऱ्या लोकांचा निषेध करण्यासाठी समर्थक एकत्र येणार. मंत्रालयातील ठराविक अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी निकषात बदल. गुरुवारी काढलेल्या शासन निर्णयावर मंत्रालयातील उपसचिवांचा संताप. शासन निर्णय बेकायदेशीर असून हायकोर्टात दाद मागणार. मनसेकडून नवीन विभाग अध्यक्षांची नियुक्ती. राज ठाकरेंकडून नव्या विभाग अध्यक्षांना नियुक्तीपत्र. पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नवे बदल. फडणवीस सरकार कॅरेक्टरलेस सरकार, याला स्वतः फडणवीस जबाबदार. संजय राऊतांचा आरोप. 75% मंत्री युजलेस, दरोडेखोर म्हणून काम करतात. सरकार चारित्र्यवान आहे हे सिद्ध करण्यासारखं काम करा. संजय राऊतांचा घणाघात. संपूर्ण मंत्रिमंडळाची फेररचना करण्याची गरज. क्लीन चिट कुणाला द्यायची आधीच ठरलं असतं. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्यासाठी घाई कशाला, संजय राऊतांचा सवाल. सरकारने आतापर्यंत रद्द केलेले 42,189 जन्म प्रमाणपत्रे परत मागवण्याच्या सूचना. 15 ऑगस्ट पर्यंत रद्द प्रमाणपत्र ताब्यात घेण्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडी परिसरात केली पाहणी. पाहणी करताना अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना खडसावलं. विकासात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. हिंजवडीचा IT पार्क महाराष्ट्राबाहेर चालला आहे. रस्ता रुंदीकरणावरून अजित पवारांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याला सुनावले. माधुरी मिसाळांना सहकारी म्हणून बैठकीपूर्वी कल्पना देण्याच्या सूचना. यात वादाचा प्रश्न नाही. महायुतीत कोणतीही दरार नाही. मंत्री संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण. सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं मंत्री संजय शिरसाटांना पत्र. बैठका घेण्यासाठी परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नसल्याचं पत्रातून उत्तर. अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. अण्णासाहेब डांगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते. 30 जुलैला मुंबईत पक्षप्रवेश सोहळा. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतले माता महाकाली मातेचं दर्शन. राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी केली प्रार्थना. अमरावती जिल्हा न्यायालयातील ई-लायब्ररीचं उद्घाटन. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची उपस्थिती. दौंडमधील दोडाईच्यात प्रहार पक्षात पंकज सिसोदिया यांच्या नेतृत्वाचं चक्काजाम आंदोलन. अप्पर तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन देऊन केली मागणी.
भंडाऱ्यात सकाळपासून पावसाच्या संततधार सरी सुरूच. गोसे खुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले. 3652 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नांदेडमध्ये अर्धापूर शहरात पावसामुळे नाले तुंबले. नाल्याचं पाणी आठवडी बाजारात शिरल्यानं भाजीपाल्यांचं प्रचंड नुकसान. भंडारा जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार. वैनगंगेची पाणी पातळी वाढण्याची शक्यता. पावसामुळे एकीकडे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. नागरिकांनी सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. गोंदियात मुसळधार पाऊस. शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. वाहन चालकांची रस्त्यावरून तारेवरची कसरत. जिल्हा शाळा महाविद्यालयांना सुट्टी. बीडमध्ये संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना आधार. आष्टीतील बालाघाटच्या रांगेमध्ये धुक्याची चादर. निसर्गरम्य शृंगेरी देवी गडावर धुकं. छत्रपती संभाजीनगरात जगप्रसिद्ध वेरूळ परिसरात 3 दिवसांपासून पाऊस. मुसळधार पावसामुळे धबधबा ओसंडून वाहतोय. धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलाय. धाराशिवमध्ये 2 दिवसांपासून खरं तर पावसाची संततधार पाहायला मिळते. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस. माणगाव आंबोली घाटात जोरदार पाऊस सुरू आहे. गडचिरोली सलग 3ऱ्या दिवशी पावसाची संततधार. छत्तीसगडकडे जाणारे 3 मार्ग वाहतुकीसाठी बंद. अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. तब्बल 35 दिवसांनंतर धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात. पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचलं. नाले सफाई नीट न झाल्यानं पाणी साचल्याचं समोर. वाशिममध्ये वनोजा गाव परिसरात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार. जिल्हा परिषद शाळा परिसरात पाणी साचले. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्रास. अमरावतीतील मोर्शी तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा 52.31%. कोल्हापुरात घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम. पंचगंगा नदीची पातळी 26 फुटांवर पोहोचली. 39 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत. भंडाऱ्याच्या साकोलीत सततच्या पावसामुळे विहीर उद्ध्वस्त. भर चौकातील जुनी मोठी विहीर पावसामुळे ढासळली. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. कोयना धरण क्षेत्रात 87 मिलीमीटर पावसाची नोंद. कोयना धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात येणार. नागपूरला आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. मनीष नगर अंडरपासमध्ये पाणी साचलं. खडकवासला धरण क्षेत्रात 85.20% पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.5% पाणीसाठा जास्त. पालघरमध्ये हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा. जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर. मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी. पालघर पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता. रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. महाड आणि पोलादपूर तालुक्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू. तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. सावित्री आणि कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली. महाडमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण. महाडमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यातून नागरिकांचा धोकादायक प्रवास. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. जालना जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट. जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात. पावसामुळे शेतपिकांना मोठा दिलासा. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडलेत. धरणातून एकूण 7000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे. भोगावती आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन. अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद. परभणीत भाजपाच्या वतीनं संकष्टी चतुर्थीपासून विनायक चतुर्थीपर्यंत स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन. शहरातील 62 प्रभागात भाजपाच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवली जाणार. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खुशखबर. कोकण रेल्वेची खास कार रोरो सेवा सुरू. आजपासून 23 ऑगस्ट पर्यंत सेवा सुरू राहणार.
नाशिकमध्ये पहिला श्रावणी शनिवार. पुरातन कपालेश्वर महादेव मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरात संत एकनाथ रंगमंदिराच्या छताला गळती. 8 कोटी रुपये खर्चून रंगमंदिराची नुकतीच डागडुजी. हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था. हिंगोली ते जवळ जाणाऱ्या रस्त्याची चाळण झाली आहे. वाहनधारकांचा संताप. इंदापुरातील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण अवस्थेत. पुलाला भगदाड पडल्यानं मोठ्या अपघाताची शक्यता. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत रस्त्यावर रात्री झाड कोसळले. वाहतूक पूर्णपणे बंद. पालिका जाणीवपूर्वक खरं तर दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. कोल्हापुरात अॅट्रॉसिटी कायद्याबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळा घ्या. जिल्हाधिकारी अमोल येडगेंच्या सूचना. कोल्हापुरात अनधिकृत हातगाड्यांवर अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाईत मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त. तब्बल 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय. 10 महिन्यांपर्यंत लाडक्या पुरुषांना 21 कोटी 44 लाख रुपयांचं वाटप. 6 महिने रेशन न घेतल्यास आता रेशन धान्य कायमचं बंद होणार. दर 6 महिन्याला अधिकाऱ्यांना शासनाकडून यादी दिली जाणार. पुण्यात पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल. भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधलेल्या टाक्यांमधून पाणी पुरवठा केला जाणार. आज कारगिल विजय दिवस. 1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरावर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाला 26 वर्ष पूर्ण. महाराष्ट्रातील 1000 ITI मध्ये कारगिल विजय दिवस खरं तर साजरा करण्यात आलेला आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा अभिनव उपक्रम. पिंगोरी येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा. गावातील शहीद शंकर शिंदे यांना कारगिल युद्धात वीरमरण. शंकर शिंदे यांच्या स्मारकाला अभिवादन. 26 जुलै 2005 दिवस मुंबईसाठी काळा दिवस. या दिवशी मुंबईत आलेल्या पुरामुळे शहराचं मोठं नुकसान. 1000हून अधिक नागरिकांचा मृत्यू. यवतमाळमधील रेमंड कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संप प्रकरणी 2 ऑगस्टला सुनावणी. संप बेकायदेशीर असल्याचा बुधवारी औद्योगिक न्यायालयाचा आदेश. बुलढाण्यातील सर्व शाळांमध्ये आज एक पेड मां के नाम मोहीम. माता पालकांच्या हस्ते सार्वत्रिक वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन. बुलढाण्यात खाम गावात अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा देण्याची मागणी. अतिक्रमण चुकीच्या पद्धतीनं काढण्यात आल्याचा मनसेचा आरोप. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचं आंदोलन. शेट्टींकडे 500 एकर जमीन असल्याचा क्षीरसागरांचा आरोप. राजू शेट्टींचं क्षीरसागरांना बिंदू चौकात येण्याचं आव्हान. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 80% मराठवाड्यातील पाण्याची चिंता मिटली. धरणात 12,762 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पावसामुळे पाण्याची गळती सुरू आहे. मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालकांना नाहक त्रास. खड्डे बुजवण्याचं काम सुरू. वर्ल्ड चॅम्पियनशिप जलतरण क्रीडा स्पर्धेत पूर्वा गावडे हिने खरं तर जलतरण स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. नितेश राणेंकडून नागरिक सत्कार. विदर्भ आणि मराठवाड्यातील वाहन चालकांना पुणे जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या वाघोली शहरातील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. नगर रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी. बीडच्या बलभीम महाविद्यालयात एनसीसी कॅडेट्सच्या रॅलीतून पथनाट्याचं आयोजन. पथनाट्यातून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश. परभणीच्या जिंतूरमध्ये तहसील कार्यालयावर कुरेशी समाजाचा मूक मोर्चा. शासनाकडे मागण्यांचं निवेदन. परभणीत अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण. विविध मागण्यांसाठी रावण युवा फाउंडेशनच्या वतीनं उपोषण. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला ग्रामपंचायतीचा विरोध. शेजारील 8 ग्रामपंचायतींचा जिल्हा परिषदेला पत्र. भंडाऱ्यात पवनी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर लागलेले पथदिवे अजून सुरू नाहीत.
या विरोधात विदर्भ युवा क्रांती संघटनेचं आंदोलन प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे. हर्षल पाटील यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. थकबाकी विरोधात कंत्राटदार उच्च न्यायालयात जाणार. बिल्डर्स असोसिएशनकडून हर्षल पाटील यांना श्रद्धांजली. आंदोलनाचा इशारा. आमदार सतेज पाटील यांनी कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. सरकारनं तातडीनं कंत्राटदारांचे थकीत बिल प्राधान्यानं देण्याची मागणी. पांढरकवडा ते केळापूर महामार्गावर खड्डेच खड्डे. महामार्गावर अपघाताचा धोका. तात्काळ खड्डे भरण्याची वाहन चालकांची मागणी. पुणे मार्केट यार्ड परिसरात वाहतुकीत तात्पुरते बदल. टिळेकर चौक ते आई माता मंदिर हाईट बॅरियर पर्यंत जड वाहनांना मुभा. सिल्लोड तालुक्यातील पळशी गाव डोंगरी भागातून वगळल्यानं ग्रामस्थ आक्रमक. गावाचं नाव राजकीय द्वेषातून वगळल्याचा आरोप. गाव सहभागी करून घेण्याची मागणी. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी दिल्या जाणाऱ्या पासमध्ये काळा बाजार. पोलिसांकडून 5 जणांच्या टोळीला अटक. 200 रुपयांचा पास 800 ते 1000 रुपयांना विकत असल्याचं समोर. बदलापूर रेल्वे स्थानकात मुंबईहून कोल्हापूरला जाणाऱ्या कोयना एक्सप्रेसचं इंजिन फेल. रेल्वे प्रशासनाचे मोठे हाल. अनेक प्रवाशांचा रेल्वे रुळावरून जीवघेणा प्रवास. सरकारला स्मार्ट मीटर विरोधातील मुद्द्यावर उत्तर देण्यासाठी 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. ही शेवटची संधी. नागपूर खंडपीठाचे निर्देश. एपीएमसी बाजारात आलू बुखार फळाला मोठी मागणी. फळांची आवक कमी झाल्यानं दरात वाढ. किरकोळ बाजारात 200 ते 300 रुपयांना विक्री. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार आज दुसऱ्या दिवशीही पूर्णपणे बंद. व्यापाऱ्यांकडून थकीत पैशांच्या मागणीसाठी बंद. कोल्हापुरात बिंदू चौका शेतकरी संघटनेचं आंदोलन. राजू शेट्टींच्या उपस्थितीत दुपारी आंदोलन संपन्न झाले. पुणे विमानतळावर 10 कोटींचा अंमली पदार्थ जप्त. पुणे कस्टम अधिकाऱ्यांची मोठी कारवाई. बँकॉकहून पुण्याला आलेल्या प्रवाशावर कारवाई. भंडाऱ्यात गांजाच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई. 1,27,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. दैनिक भास्करचे छायाचित्रकार मच्छिंद्र नागरे यांना शिवीगाळ करत धमकावलं. शिवीगाळ करणाऱ्या गुंड आणि त्याच्या मालकावर कारवाईची मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉक्टर अब्दुल कदीर यांची मागणी. गडहिंग्लजमध्ये सापडलेल्या बनावट नोटांचा पुरवठा खरं तर पश्चिम बंगालमधून होतोय. पश्चिम बंगालच्या दोघांना अटक. आतापर्यंत एकूण 10 संशयितांना अटक करण्यात आली. जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागाचा नाशिकमध्ये छापा. सॉफ्टवेअर इंजिनियरची चौकशी सुरू. बनावट सॉफ्टवेअर बनवून शासनाची फसवणूक करत. या प्रकरणात आता कारवाई करण्यात आली आहे. यवतमाळच्या वणीत ऑनलाईन जुगारावर पोलिसांची धाड. 1,55,000चा मुद्देमाल जप्त. 4 जणांना ताब्यात घेतलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.